येस, हाय एव्हरीवन. आता बेसिक ट्रेडिंगच्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं वेलकम करते. आता बघा, आपल्या मागच्या म्हणजे फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो होतो, ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो तिथं आपल्याला लॉग इन कसं करायचं, म्हणजे जे पण आपण लॉग इन गुगलवरून करतो तर ते कुठल्याच साईटवरून आपल्याला करायचं, कसं लॉग इन करायचं. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा की KYC कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या आणि ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना ते प्रॉपर समजलं असेल की KYC वगैरे कशी करून द्यायची. तुम्ही सगळ्यांनी तुमचे बँकेचे डिटेल्स, तुमचे बाकीचे जे पण डिटेल्स तिथे फिल करायचे ते तुम्ही सगळे करून KYC तुमची कंप्लीट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा, एक मी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला होता की तुम्हाला तुमची गोल लिस्ट बनवायची होती. सो काही लोकांनी मला पर्सनली त्यांची गोल लिस्ट पाठवली आहे, काही लोकांनी नाही पाठवली. सो ज्यांनी अजूनही तुमची गोल लिस्ट बनवलेली नाही आहे, तुम्ही प्रॉपर तुमची गोल लिस्ट बनवा. कारण हे गोल डिसाईड करतील की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या करिअरला किती सिरियस आहात. कारण कसं होतं, हे गोल जे आहेत ते आपलं सगळ्यात मोठं मोटिवेशन असणार आहे. कारण की जसं आपल्या अकाउंटला पैसा येतो, पण त्याच्यासोबत त्या पैशांचं काय करायचं हे जर आपल्या माइंडमध्ये आधीच क्लिअर असेल तर थोडंसं एक कामाला आपल्या स्पीड लागू शकतं. आणि कसं होतं की मला ती गोष्ट हवी आहे, मला त्या गोष्टीसाठी काम करायचं आहे, हे सगळ्यात मोठं एक मोटिवेशन असतं. सो आपलं प्रॉपर गोल बुक असणं गरजेचं आहे. सो ज्यांनी बनवलं नाही आहे त्यांनी आज तुमचे स्वतःचं एक चांगलं प्रॉपर गोल बुक बनवून घ्या. कारण कसं, जे तुम्हाला लाईफमध्ये अचीव करायचं आहे ते तुम्हाला त्या प्रॉपर गोल लिस्टमध्ये सगळ्या गोष्टी लिहून मेंटेन करायच्यात. ठीक आहे. सो सगळ्यात आधी ज्यांनी गोलबुक बनवलेलं नाही आहे तुम्ही तुमचं गोलबुक आधी बनवून घ्या. आता जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे कुठलंही एखादं रिवॉर्ड असेल किंवा आपलं गोल असेल त्याचं प्लॅनिंग नक्की करायचं कसं. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं डेली वर्किंग ॲक्शन प्लॅन आहे, वीकली वर्किंग ॲक्शन प्लॅन आहे, मंथली वर्किंग ॲक्शन प्लॅन आहे. तर मग त्याच्यावरती थोडंसं कसं काम करायचं हे थोडंसं आज आपल्याला बघायचं आहे. आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्वामिनीमध्ये जे पण आपण वर्किंग करतो ते कसं टीम वर्क आहे. बट एक्झॅक्टली आपली टीम आपल्याला कशी क्रिएट करायची आहे, म्हणजे ती टीम आपल्याला कोणी रेडीमेड तर देत नाही, ते आपल्यालाच करावे लागते. चला, सिनियरचा सपोर्ट तुम्हाला आहे, बट जी आपली टीम आहे ती आपल्याला नक्की कशी बनवायची, म्हणजे टीम म्हणजे एक्झॅक्टली काय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. त्याच्या आधी जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही प्रॉपर तुमची डायरी मेंटेन करा. जे पण तुम्हाला गोष्टी समजत आहेत ते प्रॉपर नोट डाऊन करा. कारण कसं होतं, एकदा गोष्टी हाता करून गेले की आपल्या लक्षामध्ये व्यवस्थित राहतं. सो जे पण पॉईंट्स आहेत ते सगळं तुम्ही व्यवस्थित मेंटेन करायला शिका. आता बघा, टीममध्ये आपण ज्यावेळेस काम करतो सो आपल्याला ते टीम आधी कशी बनवायची हे सगळ्यात आधी शिकणं गरजेचं आहे. आणि मग त्यातला आजचा आपला पहिला मुद्दा आहे म्हणजे हाऊ टू क्रिएट डेटा. सगळ्यांनी व्यवस्थित डायरीमध्ये लिहून घ्या हाऊ टू क्रिएट डेटा. ठीक आहे. आता बघा, कुठल्याही इंडस्ट्रीचं, म्हणजे आता आपल्याच इंडस्ट्रीचं नाही बोलत आहे, बाहेर पण खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. तर कुठल्याही इंडस्ट्रीचं जोपर्यंत रॉ मटेरियल अवेलेबल आहे तोपर्यंत ती इंडस्ट्री चालू राहते, ती कधीच बंद पडत नाही. आता फॉर एक्झाम्पल, आता आपण शुगर फॅक्टरी म्हणजे इन मराठी साखर कारखाना तुम्हाला माहिती आहे. साखर कारखाना कधीपर्यंत चालू राहील, जोपर्यंत शेतकरी शेतामध्ये ऊसाचं उत्पादन घेतोय तोपर्यंत साखर कारखाना चालू राहणार. कारण साखर कारखान्याचं रॉ मटेरियल आहे ऊस. ठीक आहे. जोपर्यंत त्याला ऊस अवेलेबल होतोय तोपर्यंत काय होणार, जे पण आहे साखर कारखाने चालू राहणार. सो सिमिलरली आपल्या इंडस्ट्रीमध्ये आता कापडमध्ये बघायला जर गेलं, म्हणजे जिथं कापड बनवलं जातं, आता कापडाचं रॉ मटेरियल काय, कापूस. जोपर्यंत शेतामध्ये कापूस पिकतोय तोपर्यंत कापड गिरण्या चालू राहणार. सिमिलरली आपल्या इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल काय आहे, पीपल. आपला हा जो बिझनेस आहे, आपलं हे जे काम आहे ते लोकांशी रिलेटेड आहे. सो आपली इंडस्ट्री कधीपर्यंत चालू राहणार, जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत ही इंडस्ट्री चालू राहणार आणि जनरेशन कधीही थांबत नाही. सो पीपल म्हणजे लोक कधीच संपू शकत नाहीत. सो ही इंडस्ट्री कधीही बंद पडू शकत नाही. आणि एक प्लस पॉईंट की आपली इंडस्ट्री जे पण काम करते ते सगळं कसं करते, ऑनलाईनमध्ये काम करते. सो ऑनलाईन इंडस्ट्री कधीच बंद पडत नाही. आणि त्यातल्या त्यात जर आपला हा जो बिझनेस आहे तो लोकांशी रिलेटेड आहे आणि पॉप्युलेशन कधीही थांबत नाही. सो जे पण आहे आपली इंडस्ट्री कधीही बंद पडत नाही, कारण हा बिझनेस आहे तो लोकांशी रिलेटेड आहे. आता बघा, इथं आपल्याला टीम क्रिएट करायची आहे. मग त्याच्या आधी आपल्याला डेटा जो क्रिएट करावा लागतो तो आपण डेटा कुठून आणि कसा क्रिएट करतो. आता भरपूर सारे सोर्सेस आहेत. आता सगळ्यात आधी बघा, एक गोष्ट आहे की तुम्हाला इथं आपल्या ज्यावेळी तुम्ही स्वामिनी लाईफमध्ये काम करताय तुम्ही इथं इन केलेलं आहे. तर आता आपल्याला जे आपल्यासारखी लोकं हवी आहेत,
म्हणजेच आपल्याला आपली टीम बनवायची आहे. तर त्या टीममध्ये आता लोक कशा प्रकारे असायला पाहिजेत. सो एक कॅटेगरी असते, ती कॅटेगरी मी तुम्हाला सांगणार आहे. जी कॅटेगरी आहे मॅन कॅटेगरी. मॅनचं स्पेलिंग तर तुम्हाला माहिती आहे, MAN, मॅन कॅटेगरी. तर मॅन कॅटेगरी म्हणजे काय थोडंसं सांगते. आता एमचं मिनिंग आहे मनी. मनी म्हणजे पैसे. आता ज्यावेळेस तुम्ही इथं जॉईन केलं, बरोबर, काहीतरी समथिंग अमाऊंट तुम्ही कंपनीला पे केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट पण भेटलं आहे, तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड पण भेटलेला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या कंपनीमध्ये इन केलं आणि एक डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही घेऊन कंपनीसोबत आज काम करत आहे. सो एम म्हणजे मनी. तुम्ही काहीतरी अमाऊंट आधी काही केलेली कंपनीला दिलेली आहे. सो जो पण पर्सन आहे जो आपल्यासोबत काम करेल त्यांनी ते आधी जी पण अमाऊंट आहे ती कंपनीला देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो आपल्या इथे लॉग इन करत नाही, लॉग इन आणि पासवर्ड त्याला भेटत नाही, तोपर्यंत तो पर्सन आपल्या कंपनीमध्ये इन करू शकत नाही. सो एमचं मिनिंग आहे मनी. आता दुसरं आहे ए म्हणजे ऑथॉरिटी. आता बघा, कित्येक लोक आपल्याकडे इथं व्हिजिट करतात, ठीक आहे, ऑफिसमध्ये असतात किंवा ऑनलाईन आपले मीटिंग्स अटेंड करतात, पण प्रत्येकाकडे स्वतःचीच ऑथॉरिटी असते असं नाही. आता कित्येक हाऊसवाईफ जेव्हा आपल्याकडे येतात, प्लॅन बघतात, ऑनलाईन मीटिंग अटेंड करतात, त्यावेळी त्यांचं एक डिसिजन कोणाचा असतो की हजबंडचा असतो. हाऊसवाईफ म्हटलं की त्यांना हजबंडशी थोडंसं डिस्कस करावं लागतं, त्यांचं एक ओपिनियन घ्यावं लागतं, त्यानंतर ते जॉईन करतात. कित्येक आपल्याकडं कॉलेज स्टुडंट येतात, त्यांना कोणाला विचारायचं असतं, मम्मी आणि पप्पांना विचारायचं असतं, ठीक आहे. म्हणजे त्यांचा जो डिसिजन मेकर आहे तो कोणीतरी दुसरा पर्सन आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लोकांनी पण इथे जॉईन केलं, तुम्ही पण होऊ शकतं कुणाला तरी विचारलं असेल की मी करू की नको करू, एक त्यांचं ॲडवाईस घेतलं असेल, ठीक आहे, डिस्कस केलंच असेल, पण करायचं की नाही करायचं हा डिसिजन कोणाचा असतो, स्वतःचा असतो. मला जर वाटतं की मला करायचं आहे, तर मी माझ्या फॅमिलीला म्हणजे माझ्या पॅरेंट्सला मी प्रॅक्टिकली ते सगळं गोष्टी पटवून देऊ शकते. असा पर्सन म्हणजे ज्याच्याकडे ऑथॉरिटी स्वतःची आहे, एक निर्णय घेण्याची क्षमता जी आपण म्हणतो ती त्यांची स्वतःची आहे, किंवा घेतलेला निर्णय बाकीच्यांना ते पटवून देऊ शकतात की हां हे राईट आहे आणि मला करायचं आहे. सो ऑथॉरिटी 100% त्याच पर्सनची असायला पाहिजे, किंवा ज्यांच्याशी डिस्कस करायचे त्यांच्याशी डिस्कस करून 100% तो पर्सन इथं जॉईन करेल असं त्यांना ते एक इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की फॅमिलीला थोडंसं कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. सो ऑथॉरिटी त्या पर्सनकडेच असायला पाहिजे. आणि लास्ट आहे एन म्हणजेच नीड. आता इन मराठी गरज. आता ठीक आहे, गरज तर सगळ्यांनाच असते ऑब्व्हियसली. जगामध्ये असा कुठलाच पर्सन नाही आहे की ज्याला पैशांची गरज नाही आहे. जगामध्ये सगळ्यांना पैसे हवेत, आणि एक्स्ट्रा जरी पैसे घरामध्ये आले तरी कुणाला पैशांची ॲलर्जी नाही आहे. कितीही पैसे घरामध्ये आले तरी लोक ते घेतातच. म्हणजे गरज सगळ्यांना असते, फक्त आपल्याला शोधायचं की त्याची गरज काय आहे, ठीक आहे. म्हणजेच त्याला इन शॉर्ट पाहिजे गरज. आता बघा, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला भूक लागली आहे, भूक लागली आहे आणि तुमच्यासमोर इवन 2 दिवसापूर्वीची चपाती किंवा भाकरी जरी असेल तरी तुम्ही लोक ती खाणार, कारण आता गरज आहे, भूक लागली आहे, कारण खायला दुसरं काहीच नसेल तर तुम्ही लोक खाणार. पण सपोज तुम्हाला भूक नाही आहे, पण तुमच्यासमोर छान मेनू असलेलं ताट ठेवलेलं आहे, तुम्ही त्याच्याकडे बघणार पण नाही, म्हणजे कारण त्याची तुम्हाला त्यावेळेस गरज नाही आहे. म्हणजे सिमिलरली आपल्या कंपनीमध्ये जे पण लोक जॉईन करतात त्यांना पैशांची गरज म्हणजेच इन शॉर्ट कामाची गरज आहे का, हे थोडंसं आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सुरुवातीला इथं जॉईन करताना जसे तुम्ही वन टाईम कंपनीला काही ना काही अमाऊंट पे केलेली आहे, सिमिलरली त्यांनी ती अमाऊंट पे करण्यासाठी ती अमाऊंट अरेंज करणं गरजेचं आहे, ॲडजस्ट करणं गरजेचं आहे, आणि मग इथं त्यांनी जॉईन करणं गरजेचं आहे. असेच पर्सन आपल्यासोबत काय करू शकतात, जॉईन करू शकतात. सो महत्त्वाची कॅटेगरी लक्षात ठेवा, मॅन कॅटेगरी. मॅन म्हणजे त्यांनी वन टाईम इथं मनी अरेंज करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट ऑथॉरिटी, एक डिसिजन स्वतःचा पाहिजे, आणि तिसरी गोष्ट त्याला पाहिजे गरज. ह्या जर 3 गोष्टी त्या पर्सनकडे असतील तर तो पर्सन तुमच्यासोबत इथं काम करू शकतो. अदरवाईज त्यातली एक जरी गोष्ट त्याच्याकडे नसेल तरी पण तो पर्सन तुमच्यासोबत काम करणार नाही. सो थोडंसं मॅन कॅटेगरीमध्ये जे जे पर्सन येतात ते 100% तुमच्यासोबत काम करू शकतात. तर सो असं आपल्याला असे लोक काय करायचं, थोडंसं फाइंड आउट करायचं. आता आपण जो पण डेटा क्रिएट करणार आहे, ठीक आहे, तर कॅटेगरी तर मी तुम्हाला सांगितली. आता जो आपल्याला डेटा क्रिएट करायचा आहे तो आपण कुठून करू शकतो. सो डेटाचे 2 मेन सोर्स आहेत. पहिला सोर्स आहे जो ऑनलाईन डेटा, आणि दुसरा आहे तो ऑफलाईन डेटा. आता बघा, ऑनलाईन डेटा आणि ऑफलाईन डेटा ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे.
आता तो काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला ऑनलाईन डेटाचे जे पण सोर्सेस आहेत ते थोडंसं बघायचं आहे की ऑनलाईन डेटामध्ये आपल्याला म्हणजे कुठल्या कुठल्या सोर्सेसवरून आपण डेटा क्रिएट करू शकतो. आता जे मी काल तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितलं होतं व्हॉट्सअप. आता व्हॉट्सअपला तुम्हाला काय करायचं आहे, आता त्याच्या आधी जो मी तुम्हाला आधी रेडीमेड फॉर्मॅट प्रोव्हाइड करेन तो तुम्ही काय करू शकता, तुम्ही प्रमोट करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच्या पहिल्या ट्रेनिंगमध्ये बघा मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन पण सांगितलं होतं की कॅनवा ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवा. कॅनवा ॲप्लिकेशन आपल्याला कशाला लागणार आहे, कारण ते एडिटिंगचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो पण मी फॉर्मॅट म्हणजे बनवला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही काही चेंजेस करायचे असतील किंवा तुम्ही स्वतःचं डोकं लावून पण एक चांगला युनिक सिम्पल फॉर्मॅट असा बनवू शकतो. ठीक आहे, आपला फॉर्मॅट कसा असायला पाहिजे, थोडासा शॉर्ट असायला पाहिजे, सिम्पल असायला पाहिजे आणि थोडंसं एक युनिक असायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये जे पण तुम्ही मेन्शन केलेले ते लोकांना इझिली समजायला पाहिजे. ठीक आहे, कारण कसं होतं जास्त जर तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकलं तर एवढं सगळं लोक रीड करत बसत नाहीत. लोकांना महत्त्वाचं काय, चला काम आहे, त्याच्यानंतर ते कुठल्या लोकेशनला आहे आणि थोडंसं म्हणजे कशा स्वरूपाचं काम आहे थोडंसं ते आपल्या फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. पार्ट टाईम आहे, फुल टाईम आहे की वर्क फ्रॉम होम आहे हे थोडंसं मेन्शन असणं गरजेचं आहे. आणि लास्टला आपला कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे ज्याच्यावरती लोक आपल्याला काय करू शकतात, कॉल करू शकतात, तसं आपला स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर आणि जो चालू असायला पाहिजे. ठीक आहे, कारण कसं होतं लोकांचं बऱ्यापैकी व्हॉट्सअपचा एक नंबर वेगळा असतो आणि कॉलिंगचा नंबर वेगळा असतो. आणि व्हॉट्सअपचं आता ज्यावेळेस कॉलिंगचा नंबर असतो तो व्हॉट्सअपला असेलच असं नाही आणि व्हॉट्सअपचा नंबर कॉलिंगला चालू असेल असंच नाही. सो आपल्याला जो पण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर रेफर करताय तिथे टाकताय तो नंबर म्हणजे व्हॉट्सअपचा पण तोच असायला पाहिजे आणि कॉलिंगचा पण तोच असायला पाहिजे. कारण कसं होतं ज्यावेळी तुम्ही समोरच्या पर्सनकडून रिझ्यूम किंवा CV मागून घेता त्यावेळी त्याला त्याच नंबरवरती पाठवता आला पाहिजे. नाहीतर काय होतं अदरवाईज आपला कॉलिंगचा नंबर जर व्हॉट्सअपचा नसेल तर मग त्यांना परत आपल्याला कॉल करून काय करायला लागतं, व्हॉट्सअप नंबर सांगावा लागतो. सो थोडंसं आपला व्हॉट्सअपचा हाच नंबर कॉलिंगचा असायला पाहिजे. ही थोडंसं एक प्रिकॉशन घेणं तुम्हाला गरजेचं आहे. सो कॅनवा ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचासुद्धा एक छान फॉर्मॅट बनवू शकता. आपण कॅनवा ॲप्लिकेशन कसं वापरायचं आहे तर शिकणारच आहे, बट आज तुम्हाला मी बेसिक काही गोष्टी सांगते ज्याच्यामध्ये तुम्हाला जो रेडीमेड फॉर्मॅट दिलेला आहे तो पण तुम्ही प्रमोट करू शकता. आता सगळ्यात आधी तुम्हाला करायचं आहे काय, आता ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन वापरता, जसं तुम्ही कोणाचाही बड्डे असेल किंवा कोणाची ॲनिव्हर्सरी असेल किंवा एखादं सॉन्ग एखादं काही आपण काय करतो व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवतो. आपल्याला सिमिलरली आपला हा जो फॉर्मॅट आहे तो काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवायचं आहे. ठीक आहे, हे पहिलं काम झालं. आता व्हॉट्सॲपचं जे पण आपलं स्टेटस असतं ते किती तासानंतर 24 तासानंतर ऑलमोस्ट निघून जातं बरोबर. पण 24 तासांमध्ये कित्येक लोक आपलं स्टेटस सीन करतात. तर व्ह्यूजमध्ये आपल्याला दिसतं की किती लोकांनी माझं स्टेटस पाहिलेलं आहे. आता व्हॉट्सॲपला जे पण तुमचे लोक स्टेटस बघणार ते कोण बघणार, जे तुमच्याकडं कॉन्टॅक्ट नंबर ज्यांचे सेव्ह आहेत तेच लोक बघणार. म्हणजेच कॉन्टॅक्ट नंबर आपण कोणाचे सेव्ह करतो, एकतर आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्स, आपले नेबर्स म्हणजे शेजारी, त्याच्यानंतर आपले कलिग्स, आपण काय करतो त्यांचा नंबर सेव्ह करतो. बऱ्यापैकी आपल्याकडं कॉन्टॅक्ट सेव्ह असतात. सो जेवढे पण कॉन्टॅक्ट तुमच्या मोबाईलमध्ये आहेत ते लोक काय करणार, तुमचं स्टेटस बघणार आणि स्टेटस बघितल्यानंतर ज्याला पण कामाची गरज आहे तो काय करणार आहे, तुम्हाला अप्लाय करणार. म्हणजेच विचारणार की हे काय आहे, कशा रिलेटेड आहे, थोडंसं काय ठेवलं आहे हे एक लोक तुम्हाला विचारणार ना, ऑब्व्हियसली विचारणार. सो त्यांना काय सांगायचं हे तुम्हाला आत्ताच माहीत आहे का, नाही माहिती आहे. मी ते त्याचं तुमचं ट्रेनिंग घेणार आहे, पण त्याच्या आधी त्यांच्याशी काय बोलायचं, त्यांना काय इन्फॉर्मेशन द्यायची असते हे पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि ते शिकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, फॉर्मॅट स्टेटसला ठेवायचं आहे. आज जस्ट मी तुम्हाला सांगते की स्टेटस म्हणजे काय काय करायचं असतं, म्हणजे कुठं तो फॉर्मॅट प्रमोट करायचं आहे थोडंसं मी तुम्हाला सांगते. सो व्हॉट्सअपला पहिली गोष्ट तुम्हाला स्टेटस ठेवायचं आहे. आता दुसरं जे ॲप्लिकेशन आहे जे फेसबुक, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आता बघा तुम्ही स्टोरी ठेवता फेसबुकला, जे आपलं व्हॉट्सअपचं स्टेटस असतं तेच ॲज इट इज आपल्या स्टोरीला पण जातं. सो सिमिलरली हाच फॉर्मॅट तुम्ही फेसबुकला काय करू शकता, स्वतःच्या स्टोरीला ठेवू शकता. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस ती स्टोरी ठेवणार, आता तिथं पण कोण कोण बघणार, जे तुमचे फ्रेंड लिस्टमध्ये कॉन्टॅक्ट्स आहेत ते काय करणार, ते तुमची स्टोरी बघणार. ज्याला पण गरज आहे तो समोरून तुम्हाला ॲटोमॅटिकली कॉल करणार, मेसेज करणार, म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा ट्राय करणार. सो फक्त तुम्हाला फेसबुकला काय करायचं आहे, तुमची ती स्टोरी ठेवायची आहे. जो तो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला स्टोरीला टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर अजून फेसबुक ॲप्लिकेशनमध्ये करायचं काय असतं ते पण सांगते तुम्हाला. हे पण माहीत असेल म्हणजे फेसबुकला खूप ग्रुप्स असतात. ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रोफाईल ओपन कराल, प्रोफाईल ओपन केल्यानंतर
तिथं ग्रुप्स म्हणून एक ऑप्शन असतो बघा, त्या ग्रुप्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सर्चचं ऑप्शन येईल. त्याच्यावरती तुम्हाला आता ज्या लोकेशनला तुम्ही काम करताय, जी पण तुमची सिटी आहे त्या सिटीचं तुम्हाला काय करायचं आहे, ते लोकेशन सर्च करायचं आहे आणि त्या लोकेशनचे सगळे ग्रुप तुम्हाला दिसतील. आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं सोलापूर, ठीक आहे, आता सोलापूर जर तुम्ही सर्च केलं तर सोलापूर जॉब्स, स्मार्ट सिटी सोलापूर, आपलं सोलापूर, असे भरपूर ग्रुप तुम्हाला काय होतील तिथं दिसतील. मग त्या ग्रुपवरती पण आपण काय करू शकतो, त्या ग्रुपवरती पण आपण ॲड टाकू शकतो. मग ती कशी टाकायची ह्याचा थोडासा जो एक स्क्रीन शेअर करून जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पर्सनली जे पण असेल मी तुम्हाला पाठवून देईन. आपला जो व्हॉट्सअपचा कम्युनिटीचा ग्रुप आहे त्याच्यावरती मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून देईन. पण आता थोडंसं एक समजून घ्या की एक्झॅक्टली करायचं काय. ते ग्रुप्स सगळ्यात आधी तुम्हाला काय करावे लागतील, जॉईन करावे लागतील. जर तुम्ही त्या ग्रुपचे मेंबर नाही आहात तर आज सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम ग्रुप्स जॉईन करायचे. जे फेसबुकचे ग्रुप आहेत पर्टिक्युलर सिटीचे, तुम्ही तुमच्या नियर बाय एरियातले सुद्धा ग्रुप काय करू शकता, जॉईन करू शकता. सो सगळ्यात आधी तुम्हाला आज काय करायचं आहे, फक्त ग्रुप सगळे जॉईन करून ठेवायचे. आज लगेच तुम्हाला प्रमोशन तिथं करायचं नाही आहे, फक्त सगळे ग्रुप्स काय करा, आज जॉईन करून ठेवा. आता तिसरं ॲप्लिकेशन जे आहे इंस्टाग्राम, जे इंस्टाग्रामला तर मॅक्झिमम लोक दररोज स्टोरी टाकतात. बर्थडेचं टाकतो आपण किंवा एखादं आपल्याला रील आवडलं तर त्यासाठी आपण स्टोरीला काय करतो, टाकतो. तर आपल्याला सेम आपला जो हा फॉर्मॅट आहे तो इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची. आता ज्यावेळी तुम्ही स्टोरी टाकणार, आता तुम्ही अशा लोकांना पण मेन्शन करू शकता की ज्यांचे फॉलोअर्स कसे जास्त आहेत, ठीक आहे. तुम्ही मला सुद्धा मेन्शन करू शकता इंस्टाग्रामवरती. आता माझा आय डी तुम्हाला माहिती आहे, सोनल 9908 माझा इंस्टाग्रामचा आय डी आहे. तुम्ही मला सुद्धा काय करू शकता, मेन्शन करू शकता, जेणेकरून मला पण समजेल की तुम्ही इंस्टाग्रामला स्टोरी टाकली आहे नाही टाकली आहे. सो तुम्ही मला सुद्धा मेन्शन करू शकता. आणि जे पण तुमचे फ्रेंड सर्कल आहेत, ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, किंवा आता नॉर्मली आपण काय करतो, एखादा फ्रेंड रिलेटेड रील असेल तर आपल्या फ्रेंडला मेन्शन करतो. ते लोक काय करतात, आपलं केले म्हणजे टाकलेली स्टोरी आहे ते रिपोस्ट करतात, म्हणजे त्यांच्या पण स्टोरीला ते दिसतं. सिमिलरली आता जो पण तुम्ही फॉर्मॅट इथं टाकणार स्टोरीला, त्यावेळेस तुम्ही ज्या ज्या लोकांना मेन्शन कराल ते लोक काय करणार आहेत, ते लोक पण रिपोस्ट करणार, ते त्यांच्या स्टोरीला दिसणार. म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे लोक असतील ते सुद्धा तुमचा फॉर्मॅट काय होऊ शकतात, बघू शकतात. आणि तिथून तुम्हाला कित्येक लोक कामासाठी काय करू शकतात, विचारू शकतात. सगळ्यात जास्त तुम्ही जर डेटा क्रिएट करत म्हणजे असाल तर सगळ्यात जास्त तुम्हाला कॉन्टॅक्ट्स भेटतील इंस्टाग्रामवरून. कारण आजकाल फेसबुकपेक्षा जास्त लोक इंस्टाग्राम यूज करतात, मॅक्झिमम लोक. सो तुम्हाला इंस्टाग्राम हा एक बेस्ट ऑप्शन आहे जिथं तुम्ही सगळ्यात जास्त काय करू शकता, प्रमोशन करू शकता. आता त्याच्यानंतर आता थोडंसं आपल्याला एक ॲडव्हान्स कडे जायचं आहे. एक OLX ॲप्लिकेशन म्हणून मी तुम्हाला इन्स्टॉल करायला सांगितलं होतं. आता त्या OLXवरती काय करायचं, कसं करायचं हे थोडंसं आता आपण शिकणार आहे. आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पॉज करून पण काय करू शकता थोडंसं, किंवा घरामध्ये जर दुसरा मोबाईल असेल तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलचं जे पण आहे OLX बघू शकता, किंवा हा जो माझा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरती ओपन करून दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ प्ले करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये ॲज इट इज काय करू शकता, ते काम करू शकता. सोल्युशन भरपूर सारे आहेत, किंवा पॉज करून जे पण आहे कंटिन्यू परत व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता. आता OLX ॲप्लिकेशन जर तुम्ही ओपन केलं तर ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला होम पेज दिसेल. होम पेजला बघा, जर तुम्ही आधीपासून म्हणजे OLX वापरत असाल तर ऑलरेडी तुमची त्याच्यावरती प्रोफाईल असेल. जर नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तिथे प्रोफाईल बनवावे लागेल. आणि प्रोफाईल म्हणजे जास्त काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. तिथं तुम्हाला पर्टिक्युलर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लागतो आणि व्हेरिफिकेशनसाठी जस्ट एक तुम्हाला कोड येऊन जातो आणि डायरेक्टली तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं नाव वगैरे टाकल्यानंतर प्रोफाईल बनवून जातं. ह्याच्यामध्ये खूप असं मोठं काय नाही आहे. आता ज्यावेळेस तुम्ही होम पेजला येता, सगळ्यात आधी बघा, जर खाली तुम्ही स्क्रीनच्या खाली बघितलं तर तुम्हाला पहिला ऑप्शन होमचा दिसतो. त्याच्यानंतर चॅट म्हणून एक म्हणजे ऑप्शन दिसतोय. त्याच्यानंतर सेल असा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर माय ॲड म्हणून आहे आणि लास्ट आहे बघा अकाउंट म्हणजे प्रोफाईल. आता त्याच्यामध्ये जे 5 तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, त्या पहिला ऑप्शन जो आहे होम पेजवरती त्याच्याच बाजूला चॅट आहे आणि त्याच्या बाजूला सेल असं सर्कलमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, सेल, ज्याला ब्ल्यू आणि येलो कलरचं सर्कल आहे आणि मध्ये सेल लिहिलेलं असतं. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ते जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय होईल, भरपूर सारे ऑप्शन्स दिसतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे बाईक्स असेल, व्हेकल्स असेल आणि तिथं जॉब्स म्हणून एक ऑप्शन दिसतो बघा. तिथं तुम्हाला जॉब्सवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जॉब्सवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ठीक आहे, परत तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येतील. म्हणजे टेलिकॉलिंगचा येईल, परत बॅक ऑफिसचा येईल, डेटा एंट्रीचा येईल, सेल्स अँड मार्केटिंग येईल. तर तुम्ही काय करू शकता, आता जो सेकंड ऑप्शन आहे सेल्स अँड मार्केटिंग,
तो सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा सगळ्यात जर तुम्ही स्क्रोल करत करत वरती गेलात तर सगळ्यात लास्टला अदर्स जॉब म्हणून हा पण एक तुम्हाला काय होईल तिथं ऑप्शन दिसेल. तर तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग किंवा लास्टचा अदर जॉब तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाता तर तुम्हाला एक फॉर्मॅट येतो बघा. होम स्क्रीनवरती जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसेल आपल्याला एक फॉर्मॅट दिसतो ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे बघा सॅलरी पिरियड आहे. त्याच्यानंतर समथिंग तिथं आपल्याला अमाऊंट टाकायची असते. आता बघा सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही तिथं टाकताय जे पण तुम्ही मेन्शन करत असाल तिथं सॅलरी पिरियड तर तिथं बघा आवरली आहे, मंथली आहे, परत वीकली आहे आणि इयरली आहे. आता एक पहिली गोष्ट आपल्या इथं सॅलरी नसते, ठीक आहे. आपल्या इथं काय होतो इन्कम भेटतो. सॅलरी फिक्स असते, इन्कम असतो तो फ्लेक्झिबल असतो. हे सगळ्यात आधी तुम्ही लक्षात घ्या. आपण कुणालाही फिक्स सॅलरी प्रोव्हाइड करत नाही कारण आपल्या इथं इन्कम भेटतो जो फ्लेक्झिबल असतो. आता आपण प्रत्येक महिन्याचे तर पैसे देत नाही, तासाचे पैसे देत नाही, महिन्याचे पैसे देत नाही किंवा आठवड्याचे देत नाही. आपल्याला आपण इथं डेली इन्कम अर्निंग करतो पण त्या डेलीचा ऑप्शन नाही आहे म्हणून आपण मंथली ऑप्शनवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सॅलरी फ्रॉम अँड सॅलरी टू असे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं बघा. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे टाईप कराल तिथं तुम्ही एक मिनिमम समथिंग अमाऊंट टाकू शकता. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8,000 to 12,000 टाकू शकता. म्हणजे 8,000 ते 12,000 टाकू शकता, 9,000 ते 13,000 टाकू शकता. डिपेंड तुमच्यावरती आहे. तुम्ही XYZ तिथं अमाऊंट टाकू शकता कारण इन्कम आहे जो फ्लेक्झिबल आहे जे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. ते केल्यानंतर आता आपण काय सेल करतोय लोकांना. पहिली गोष्ट वर्क फ्रॉम होम आपण देतोय. आपण कुठलंही प्रोडक्ट विकत नाही, कुठलंही सेलिंग करत नाही आहे, मार्केटिंग करत नाही आहे. आपण लोकांना काय देतोय वर्क फ्रॉम होम देतोय. सो जे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय व्हॉट आर यू सेलिंग त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं वर्क फ्रॉम होम आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण खाली टाकायचं आहे वर्क फ्रॉम होम. बाकी तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर परत कंटिन्यू करून द्या आणि पुढं ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू कराल तुम्हाला आता गॅलरी ओपन झालेली दिसेल आणि गॅलरीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तिथला जो फॉर्मॅट जो मी तुम्हाला पाठवला आहे किंवा जो तुम्ही बनवला आहे तो फॉर्मॅट तुम्हाला काय करावं लागेल ती इमेज तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्ही कंटिन्यू केल्यानंतर पुढं विचारलं जाईल तुम्हाला लोकेशन. त्या लोकेशनमध्ये आता ज्या सिटीला तुम्ही आहात त्या सिटीचं तुम्हाला लोकेशन सर्च करायचं आहे आणि ज्या पर्टिक्युलर सिटीमध्ये आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या नियरबायचा जो पण एरिया असेल म्हणजे ॲव्हरेजली तुम्ही 12 ते 15 किलोमीटरपर्यंतचा कुठलाही एरिया काय करू शकता तिथं अपलोड करू शकता. आता जर मॅक्झिमम कॅन्डिडेट जर सोलापूरचे आहेत तर तुम्ही सोलापूरमध्ये जेव्हा काम करताना तुम्ही काय सर्च करू शकता. आता सोलापूरची जे पण लोकेशन म्हणजे आसरा लोकेशन आहे, त्याच्यानंतर जर 7 रस्ता आहे, जुळे सोलापूर आहे, नवी पेठ आहे, असं जे पण एक नियरबायचे लोकेशन्स आहेत तर तुम्हाला तर माहितीच असतील तिथले लोकांना. सो तुम्ही काय करू शकता तिथलं एखादं जे लोकेशन आहे पर्टिक्युलर सिलेक्ट करून परत तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि केल्यानंतर डायरेक्टली तुमची ॲड काय होऊन पोस्ट होऊन जाईल आणि ती ॲड पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲड पोस्टेड असं तुम्हाला दिसून जाईल. आणि हे झाल्यानंतर समजून जायचं की आपली ॲड पोस्ट झालेली आहे आणि ॲव्हरेजली 1 महिना तुमची ती ॲड तिथं रन होणार. म्हणजे तिथं ते जे पण लोक OLXवरती जॉब किंवा काम सर्च करत असतील त्यांना तुमची ती ॲड काय होणार आहे तिथं ती दिसणार आहे. आता सिमिलरली आपल्याला कोणी रिस्पॉन्स केला आहे किंवा जर तुम्हाला समोरून कोणी कॉन्टॅक्ट करायचं ट्राय केलं असेल तर ते कुठून समजतं. आता परत एकदा जर तुम्ही होम पेजला आलात, होम पेजला जसं खाली बघितलं तुम्ही 5 ऑप्शन होते, होमचा ऑप्शन होता आणि त्याच्या बाजूला चॅटचा ऑप्शन होता. त्या चॅटमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर ज्यांनी तुम्हाला मेसेज केला आहे म्हणजे ज्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स केला आहे त्याचा नंबर तुम्हाला काय होईल तिथे चॅटबॉक्समध्ये दिसून येईल. सो एवढं सगळं बेसिक तुम्हाला OLX पण वापरता येणं गरजेचं आहे. सो मी आता तुम्हाला व्हॉट्सअपचं स्टेटसचं सांगितलं, फेसबुकच्या स्टोरीचं सांगितलं, सिमिलरली ग्रुपचं सांगितलं, त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं स्टोरीचं सांगितलं आणि OLXच्या ॲड पोस्टिंगचं सांगितलं. सुरुवातीला हे 4 ॲप्लिकेशन जरी तुम्ही वापरले तरी तुम्हाला इथून मॅक्झिमम डेटा भेटू शकतो. आता हे ऑनलाईनचं झालं. आता थोडंसं ऑफलाईनकडे आपण येऊया. आता ऑफलाईन डेटाचे खूप सारे सोर्सेस आहेत पण आता लगेच तुम्हाला ऑफलाईन सोर्सेसचं काम करणं गरजेचं नाही आहे कारण ते थोडंसं एक ॲटलिस्ट थोडंसं तुमचा इथून इन्कम सेट झाला की तुम्ही ऑफलाईन डेटावरती पण काम करू शकता. पण सगळ्यात आधी जो एक मेन सोर्स आहे म्हणजे आपली स्वतःची पर्सनल लिस्ट. ऑफलाईन डेटामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे पर्सनल लिस्ट. आता पर्सनल लिस्टमध्ये आपलं कोण येतं आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये. आता जर बघायला गेलं माझ्या मोबाईलमध्ये ॲव्हरेजली मिनिमम 500 कॉन्टॅक्ट्स असतील. आता ते 500 कॉन्टॅक्ट्स जे मी सेव्ह केलेले आहेत सो मला माहिती आहे की तो पर्सन कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय झालं आहे किंवा तो कुठून बिलॉंग करतो म्हणजे तो कुठला आहे हे मला माहिती आहे कारण त्याचे डिटेल्स मला माहिती आहे. तो माझ्या ओळखीचा आहे म्हणूनच त्याचा नंबर माझ्याकडं
सेव्ह आहे. सिमिलरली तुमच्या मोबाईलमध्ये अप्रॉक्सिमेटली 100-150 तरी कॉन्टॅक्ट्स असतीलच. सो ते कॉन्टॅक्ट्स जे पण आहेत ते कुठून आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय झालं आहे, एक आपण अंदाज लावू शकतो की त्यांना कामाची गरज आहे का. ठीक आहे. आता अल्फाबेट ए पासून आपले कॉन्टॅक्ट चालू होतात ते झेडपर्यंत जे पण आहे तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट काय करू शकता, थोडंसं बघू शकता की माझ्या ह्याच्यामध्ये फ्रेंड्स कोण कोण आहेत, कोण असे पर्सन आहेत जे जॉब करतात पण एक्स्ट्रा इन्कम त्यांना हवा असेल, किंवा कित्येक हाऊसवाईफ असतील ज्यांना घरी बसून काहीतरी काम करायचं आहे, तुमच्यापेक्षा वयानं मोठे पर्सन असतील त्यांना पण साईड बिझनेस काहीतरी करायचं असेल, किंवा एक इन्कम सोर्स हवा आहे जो त्यांना घरी बसून पाहिजे. सो असं थोडंसं एक आपण अंदाज लावू शकतो. मी म्हणत नाही की त्यांना जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कामाची गरज आहे का, नेव्हर. तुम्हाला कोणालाही विचारायला जायचं नाही आहे, पण एक तुम्ही तुमचं काय करू शकता, एक अंदाज लावू शकता की एवढे जर माझे 150 कॉन्टॅक्ट्स आहेत काय, तर त्यांना कामाची गरज असेल का, किंवा ते करू शकतात का, ते माझ्यासारखे म्हणजे इन शॉर्ट मॅन कॅटेगरी परत लक्षात घ्यायचं की मॅन कॅटेगरी हे माझ्यासारखं तिथं अमाऊंट लावू शकतात का, किंवा ते शॉपिंग करू शकतात का, सिमिलरली डिसिजन स्वतःचं घेऊ शकतात का, किंवा जे पण त्यांचा डिसिजन मेकर आहे त्यांना ते सांगू शकतात का, आणि महत्त्वाचं ह्याला गरज असेल का. थोडंसं आपण एक आपला अंदाज लावू शकतो. आणि ज्यावेळी आपण आपल्या पर्सनल लिस्टमधून, जास्त नाही, तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲड पोस्ट करणार ते तर लोक समोरून विचारणारच आहे, पण त्याच्या आधी एक तुम्ही स्वतःचे एक अंदाजे काय करू शकता, एक पर्सनल लिस्ट बनवू शकता ज्याच्यामध्ये मिनिमम जास्त नाही 15 ते 20 कॉन्टॅक्ट्स तुम्ही असे काढू शकता की ज्यांना असं तुम्हाला वाटतं की हे लोक माझ्यासारखं इथं काम करू शकतात, करतीलच, कन्फर्म जरी नसेल एक अंदाज की करू शकतात, अशा लोकांची तुम्हाला काय करायचे, सगळ्यात आधी एक पर्सनल लिस्ट बनवायची. म्हणजे पर्सनल लिस्ट बनवताना कसं बनवायचं, सुरुवातीला सिरियल नंबर, त्याच्यानंतर त्याचं नाव, त्याचं लोकेशन, त्याचं एज आणि त्याचं काय शिक्षण झालं हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, फिल करायचं. आता पहिली गोष्ट सिरियल नंबर 1. आता फॉर एक्झाम्पल पहिला आपण कॉन्टॅक्ट घेतला, समजून झाला अश्विनी कुठं राहते, फॉर एक्झाम्पल अश्विनी साताऱ्याला राहते, अश्विनी सोलापूरला राहते, अश्विनी मुंबईला राहते, जे पण असेल ते त्याचं लोकेशन, अश्विनीचं क्वालिफिकेशन काय झाले, समजून चला अश्विनीचं BCom झाले, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगते. आणि त्याच्यानंतर अश्विनीचं वय, अश्विनीचं एज समजून चला एक 23-25 वर्ष आहे. असं एक आपल्याला प्रॉपर जी 10-15 लोकांची कॉन्टॅक्ट लिस्ट काय करायचं आहे, बनवायचे. ह्याच्यावरती तुम्ही स्वतःसुद्धा काम करू शकता. अदरवाईज जे तुमचे सिनियर्स आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता, ते कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता. त्या नंबरवरती तुमचे सिनियर्स काय करणार, काम करणार. ज्या वेळेस ते अपॉइंटमेंट्स घेतील, मीटिंग अटेंड करतील, सगळ्या गोष्टी त्यांना पटल्यानंतर ज्यावेळी ते लोक जॉईन करणार, ऑब्व्हियसली सगळ्यात आधी फायदा कोणाचा आहे, तुमचाच आहे, कारण तो रेफरन्स कोणाचा आहे, तुमचा आहे. सो जे पण आहे रेफरन्सचा इन्कम पण तुम्हाला येऊ शकतो, आणि त्याच्यानंतर जो आपला सिल्वर इन्कम आहे ते पण तुम्ही काय करू शकता, अर्निंग करू शकता. इन्कमचा आपण प्रॉपर मी तुमचं एक ट्रेनिंग घेणार आहे की आपल्याला इथून इन्कम कसा येतो, ठीक आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला आज जे पण मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितलेत, जो फॉर्मॅट आहे आज मी तुम्हाला पर्टिक्युलर पाठवून देईल, पण तो आज लगेच तुम्हाला प्रमोट करायचा नाही आहे. आज फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे की करायचं आहे काय काय, पण त्याच्या आधी फक्त एक अंदाजे तुम्ही काय करू शकता, तुमची पर्सनल लिस्ट बनवून मला किंवा तुमच्या सिनियरला पाठवू शकता. सो जे पण आहे तुमच्या पर्सनल लिस्ट बनवून ठेवा. त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हॉट लिस्ट आणि शॉर्ट लिस्ट आपल्याला बनवायची, कारण कॉन्टॅक्ट्स तर 200 असतील, पण 200 आपल्या कामाचे नाही आहेत. त्याच्यामधून मिनिमम आपण एक 100 कॉन्टॅक्ट्स काढले, 100मधून एक मिनिमम आपण 50 कॉन्टॅक्ट्स काढू शकतो, ज्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. सो जे पण आहे तुमची पर्सनल लिस्ट थोडीशी प्रॉपर बनवा. त्याच्यानंतर जो फॉर्मॅट मी तुम्हाला देईन, आता इथून पुढचं जे आपलं तिसरं ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली म्हणजे हाऊ टू इन्व्हाइट, म्हणजे समोरून जर आपल्याला एखाद्याने कॉल केला तुमची ॲड बघून, तर त्यांना काय सांगायचं, त्यांच्या डिटेल्स कुठले कुठले घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट कशी कन्फर्म करायची, हे थोडंसं मी काय करणार आहे तुम्हाला तिसऱ्या व्हिडिओमध्ये शिकवेन. अदरवाईज जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण ऑनलाईन एखादं ट्रेनिंग घेऊन तुम्हाला सांगू शकतो, कारण शेवटी कसं आहे, हाऊ टू इन्व्हाइट हा शेवटी प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं इम्पॉर्टंट आहे. कारण असं कुठलाही एक फॉर्मॅट नाही आहे पर्टिक्युलर की ते आणि तसंच बोललं पाहिजे, ठीक आहे. समोरचा पर्सन जेव्हा तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारू शकतो त्यावेळी तुम्हाला त्याचं आन्सर पण द्यावं लागतं. सो असं पर्टिक्युलर कुठलाही फॉर्मॅट नाही आहे. सो त्याचं आपण ट्रेनिंग घेणार आहे, पण त्याच्या आधी जे पण तुम्हाला म्हणजे कुठं आणि कशी ॲड पोस्ट करायची असते हे थोडंसं मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. स्टेटस तर तुम्हाला ठेवता येतं, स्टोरी तुम्हाला ठेवता येते फेसबुकला, इंस्टाग्रामला, पण त्याच्या आधी जे फेसबुकचे ग्रुप्स आहेत जे मी तुम्हाला जॉईन करायला सांगितले, ते फेसबुकचे सगळे ग्रुप आज मॅक्झिमम तुम्ही ग्रुप्स काय करायचे, जॉईन करायचे. आणि OLXचं थोडंसं एक प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही थोडंसं शिकून घ्या. फक्त फॉर्मॅट टाकू नका, लोकेशन सिलेक्ट करू नका, ते आपण काय करू शकतो, उद्या
करू शकतो. पण जे पण आहे आज मी तेवढं तुम्हाला सांगितलं, ॲटलिस्ट ते ॲप्लिकेशन ओपन करून त्याच्यामध्ये कसं कसं काय काय आहे ते थोडंसं शिकून घ्या. नंतर ज्या वेळेस आपलं उद्याचं ट्रेनिंग कंप्लीट होईल, हाऊ टू इन्व्हाइट, त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा पर्टिक्युलर फॉर्मॅट प्रमोट करून द्यायचं आहे, ज्याच्याकडून तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट्स जनरेट होतील. त्या कॉन्टॅक्ट्सशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे सगळं आधी प्रॉपर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा एवढ्या छान तुम्ही आज प्लॅटफॉर्मसोबत आहात, एवढी छान कंपनी आहे, इंडस्ट्री तर बेस्टच आहे, कंपनी एवढी छान आहे, एवढा छान इन्कम प्लॅन आहे, महत्त्वाचं म्हणजे एवढी छान तुम्हाला सपोर्ट सिस्टीम आहे. मी असेल, सर असेल, बाकीची कोअर टीम आहे, सगळ्या लोकांचा तुम्हाला छान सपोर्ट असेल. सो एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीसोबत जर आज तुम्ही कनेक्ट आहात तर तिथं प्रॉपरली म्हणजे जेवढं पण आपलं चल बाकीचे तुमचे पर्सनल कामं असतील, कॉलेज असेल, तुमचा बाकीचा XYZ जॉब असेल, हे थोडंसं करता करता जर जास्त 1-2-3 तासांचा जर तुम्ही प्रॉपर वेळ ह्या कामासाठी दिला तरी खूप छान तुम्ही इथून रनिंग करू शकता. फक्त काय आहे, ट्रेनिंगला मिस करू नका. जे पण आता हे तुम्हाला व्हिडिओज वगैरे पाठवण्याचं ॲक्च्युली रिझन तेच आहे, तुम्ही तुमच्या वेळानुसार कधीही काय करू शकता, व्हिडिओज ऐकू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः एक प्रॉपर एज्युकेशन घेऊ शकता. आणि सगळ्यात आधी लर्निंग इम्पॉर्टंट आहे, देन अर्निंग. सो जे पण आहे व्हिडिओ प्रॉपर बघा, जे जे सांगितले ते प्रॉपर स्वतःच्या नोट्स आहेत त्या काढा. त्याच्यानंतर जर तुम्हाला गरजेचं असेल तर मी तुम्हाला माझ्यासुद्धा नोट्स मी प्रोव्हाइड करेन. पण सगळ्यात आधी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. आज हे बेसिक ट्रेनिंगचे जे दुसरा व्हिडिओ आहे आज आपण थांबूयात. ज्या पण तुम्हाला गोष्टी सांगितल्या आणि इन केस जर तुम्हाला काही नाही समजलं, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला एनी टाईम कधीही काय करू शकता, कॉल करू शकता. जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही आपण डिस्कस करून सॉल्व करून कामाला आपल्याला चांगली सुरुवात करायची. सो जेवढ्या गोष्टी सांगितल्यात प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. आणि आज आपण थांबूयात. आता जो नेक्स्ट ट्रेनिंगचा व्हिडिओ असेल ते तुम्हाला मी पुढची लिंक त्याची तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. सो चला, ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच.